शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली। बुधवारी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे ठाकरेंचं पारडं जड मानलं जात होतं। बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांनीही राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा मोठा असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी शिंदेंच्या आमदारांची अपात्रता, शिवसेनेच्या पक्षाची घटना यावरून पुन्हा एकदा युक्तिवाद केला। पण गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सुद्धा काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। सिब्बल यांच्याकडून शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेवर जोर दिला जात असतानाच आमदार अपात्रतेवर निर्णय देण्यात आता काही अर्थ नाही, त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देणं महत्त्वाचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं। त्यामुळे ज्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सिब्बल पक्ष आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीनं शिंदेंना देण्यात आलं हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, तो अपात्रतेचा मुद्दाच आता इतका महत्त्वाचा राहिलेला नाही असं कोर्टाने सांगितल्यामुळे निकालात ट्विस्ट येऊ शकतो असं आता म्हटलं जात आहे। गुरुवारी झालेल्या सुनावणीत नक्की काय झालं, सिब्बलांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी नक्की काय सांगितलं, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। गुरुवारी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार पक्ष संघटनेत उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं। राष्ट्रीय कार्यकारिणीत 160 सदस्य ठाकरे यांच्याकडेच होते, तर शिंदे गटाकडे 0 सदस्य होते। सुमारे 19.4 लाख प्राथमिक सदस्य ठाकरे यांच्याकडेच होते। याच बहुमताकडे दुर्लक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगानं सोयीस्करपणे 2018ची घटना रेकॉर्डवर नसल्याचं सांगून 1999च्या घटनेचा आधार घेतला। पण कलम 29A किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार कोणत्याही पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असं सिब्बल म्हणाले। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवला। दरम्यान निवडणूक आयोगानं संघटनात्मक बहुमत डावलून फक्त आमदारांच्या संख्येवर चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिलं। सत्ता चुंबकासारखं काम करते, सत्तेकडे लोक आपोआपच आकर्षित होतात। म्हणूनच आधी 31 आमदार गेले, मग 39 झाले आणि शेवटी 56 झाले। जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा खासदारही त्यांच्याकडेच गेले। अपात्रतेची याचिका रेंगाळत ठेवल्याचाच हा परिणाम आहे। विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातील फूट असते का, असा चुकीचा प्रश्न निवडणूक आयोगानं स्वतःलाच विचारला। जेव्हा प्रश्न चुकीचा विचारला जातो तेव्हा उत्तरही चुकीचंच मिळतं। केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालांचं उल्लंघन निवडणूक आयोगानं केलंय असंही सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या आधीच्या निकालावर सुद्धा नाराजी व्यक्त केली। सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निकाल देण्याचे आदेश दिले आणि निवडणूक आयोगानं विधिमंडळातल्या बहुमताच्या आकड्यावर शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं। पण जर आमदार अपात्र झाले असते तर निवडणूक आयोग हा निकष लावून निर्णय देऊ शकला नसता आणि पर्यायानं पक्ष आणि चिन्ह हे मूळ शिवसेना पक्षप्रमुखांकडेच राहिलं असतं। याकडे सिब्बलांनी कोर्टाचं लक्ष वेधलं। यावर न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची म्हणाले, या दोन्ही गोष्टी ओव्हरलॅप होतात। यातल्या तथ्यांच्या बाबतीतही असंच घडतं, पण अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून केली जाणारी चौकशी ही एक वेगळी प्रक्रिया आहे। यात लवादाला ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात ती वेगळी असतात। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडल्याचं सिद्ध झालं आहे का? घटनापीठाचं असं मत आहे की सदस्यत्व स्वेच्छेनं सोडणं म्हणजे पक्षाशी असलेला संबंध थेट तोडून टाकणं नाही, हे काही अंतिम निष्कर्ष नाही। त्यामुळे तसा अर्थ काढू नये असं बागची यांनी म्हटलं। यासाठी त्यांनी काही जुने संदर्भ दिले। सुभाष देसाई प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ देत या मुद्द्यावर अधिक स्पष्टता हवी असल्याचं सांगितलं। माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सुभाष देसाई प्रकरणाच्या निकालात स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडणं म्हणजे पक्षाशी संबंध आपोआप संपुष्टात येणं नव्हे असं म्हणल्याचा उल्लेख केला। त्यानंतर प्रश्न उपस्थित करत न्यायमूर्ती बागची म्हणाले, जर तसं असेल तर विधानसभा अध्यक्षांनी नेमक्या कोणत्या बाबींचा विचार करून निर्णय द्यायचा, असा प्रश्न त्यांनी सिब्बल यांना विचारला। त्यानंतर अपात्रतेच्या दाव्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे गटानं पक्षप्रमुखांच्या बैठकीच्या नोटीसला प्रतिसाद न देणं, दुसऱ्या राज्यात जाणं आणि दुसऱ्या पक्षाशी संपर्काचे आरोप होणं हे अपात्रतेच्या दाव्याचे आधार आहेत असं न्यायमूर्ती म्हणाले। यावर सिब्बल यांनी याशिवाय स्वतःचा ठराव मंजूर करणं आणि नवीन पक्षप्रतोद नियुक्त करणं अशा इतर कृतींचाही आधार आहे असं सांगितलं। यावर न्यायमूर्ती बागची यांनी निदर्शनास आणून दिलं की या काही घटना अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्यानंतर घडल्या आहेत। त्यावर सिब्बल यांनी त्या घटनांचा विचार होऊ शकतो, त्याने फरक पडत नाही असा युक्तिवाद केला। पण न्यायमूर्ती बागची यांनी मात्र फरक पडतो असं म्हणत
सुभाष देसाई प्रकरणाच्या निर्णयात अपात्रतेच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय देण्यात आलेला नव्हता. शरद यादव प्रकरणाचा संदर्भ देत अपात्रतेचा विचार करताना याचिका दाखल झाल्याची तारीख महत्त्वाची ठरते असं निरीक्षण नोंदवलं. यावर सिब्बल यांनी संबंधित तारखा 23 जून, 27 जून आणि 2 जुलै 2022 असल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांनी आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यात आता काही पॉइंट राहिलेला नाही असं सांगितलं. ते म्हणाले, नवीन विधानसभा आता अस्तित्वात आली आहे आणि जो अपात्रतेचा मुद्दा आहे ती विधानसभा आता विसर्जित झाली आहे असं बागची म्हणाले. ज्यावर सिब्बल यांनी ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून आम्ही दोन्ही प्रकरणांचा एकत्र उल्लेख करतोय असं उत्तर दिलं. या सगळ्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पक्षांतर्गत लोकशाहीवर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, जेव्हा आपण संस्थांमध्ये लोकशाही तत्वांचं पालन करण्याबद्दल बोलतो तेव्हा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही सुद्धा या लोकशाही तत्वांचं पालन करणं अपेक्षित नाही का? यावर सिब्बल म्हणाले, काही संस्था या घटनात्मक कार्य पार पडतात तर काही संस्था राजकीय कार्य करतात. घटनात्मक कार्य पार पाडणाऱ्या संस्थांसाठी सत्यनिष्ठेची आणि पारदर्शकतेची पातळी खूप उच्च असणं आवश्यक असतं. राजकीय कार्य किंवा निर्णय हे नंतर सुधारता येऊ शकतात, पण घटनात्मक संस्थांनी घेतलेले निर्णय बदलणं कठीण असतं असं सिब्बल म्हणाले. याच दरम्यान घटनात्मक संस्थांनी घेतलेल्या निर्णयांचा लोकशाहीवर परिणाम कसा होतो याबद्दल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 29A मध्ये विधिमंडळ पक्ष ही संकल्पना चिन्ह आदेशाद्वारे मान्य केलेली नाही. लोकशाहीच्या केंद्रस्थानी संस्थात्मक सचोटी असते, पण पक्ष बदल हा आतापर्यंत घटनात्मक गुन्हा होता, मात्र आता तो सन्मानाचा बिल्ला मानला जातोय. जर या देशातील घटनात्मक संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला तर लोकशाहीचा पायाच ढासळेल. आमदार निवडून आल्यानंतर पक्षांतर करून मूळ पक्षच घशात घालत असतील आणि संस्था त्याला मान्यता देत असतील तर देशात निवडणुका घेणं हा निव्वळ तमाशा ठरेल असं युक्तिवादाचा शेवट करताना कपिल सिब्बल म्हणाले. या युक्तिवादानंतर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, ते ठाकरेंचे वकील आहेत, त्यामुळे ते त्यांचीच बाजू मांडणार. निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर लोकांनी बहुमत एकनाथ शिंदेंना दिलंय, त्यामुळे लोकशाहीनं एकनाथ शिंदेंचा स्वीकार केलाय असं म्हस्के म्हणाले. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं की युक्तिवादाला न्यायाधीशांकडून सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे निकालाबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं देसाई म्हणाले. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा होणार आहे, पण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत गेल्या 2 दिवसात मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळतंय. सिब्बल यांच्या युक्तिवादाबरोबरच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलेली तोंडी निरीक्षणं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जरी विधिमंडळ पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळं मत व्यक्त करत असले तरी राजकीय पक्षाचा निर्णयच अंतिम मानला जातो. निवडणूक आयोगानं आमदारांच्या बहुमताला महत्त्व देणं चुकीचं होतं. खरी कसोटी राजकीय पक्षातील बहुमताची असायला हवी होती असं बुधवारच्या सुनावणीत न्यायमूर्ती बागची म्हणाले होते. तर गुरुवारी झालेल्या सुनावणीत आमदार अपात्रतेचा मुद्दा आता महत्त्वाचा नाही असं तोंडी निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे शिवसेना पक्ष चिन्हाबाबतचा निकाल नक्की कोणाच्या बाजूनं लागणार, खरी शिवसेना म्हणून सुप्रीम कोर्ट कोणाला मान्यता देणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.